ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 43वा. त्यामध्ये आपण पहिला पाहणार आहोत दोन प्रत्यय. ठीक आहे. कृत प्रत्यय आपण पाहत आहोत. त्याचा अर्थ जे धातूंना लागतात त्यांना कृत प्रत्यय म्हणतात हे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. जे शब्दांना लागतात त्यांना तद्धित प्रत्यय असं म्हणतात. आणि पुल्लिंग शब्दांना स्त्रीलिंग करण्यासाठी जे वापरले जातात त्यांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. आता कृत प्रत्ययापैकी आपण पुढचा प्रत्यय पाहत आहोत. अतिशय महत्वाचा, सोपा. त्याचं नाव आहे ल्यूट प्रत्यय. ल्यूट नावाचा प्रत्यय. ल्यूट प्रत्ययातलं सगळ्यात पहिला आपला नेहमीचा प्रश्न असतो, काय शिल्लक राहतं? म्हणजे कशावरून कळेल की या ठिकाणी ल्यूट झालेला आहे? शिल्लक राहिलेली गोष्ट जर आपल्याला कळाली, अक्षर कळालं, तर आपण लगेच ओळखू शकतो कुठला प्रत्यय. जर शेवटी त्वा असेल, शिल्लक त्वा राहत असेल, तर आपण काय म्हणणार? त्वा प्रत्यय. शेवटी य असेल, पुढे उपसर्ग असेल, आपण म्हणणार ल्यप प्रत्यय. शेवटी तुम असेल, आपण म्हणणार तुमुन प्रत्यय. तसं शेवटी काय येतं, शिल्लक काय राहतं याच्यावरून कळतो कोणता प्रत्यय आहे. प्रत्यय कळल्यानंतर त्याचा अर्थ, अर्थ कळल्यानंतर त्याचा वापर, युसेज. अशा प्रकारे संस्कृत आपल्याला काय कॉम्प्रिहेंड, आकलन होतं. मग शिल्लक काय राहतं? अन राहतं. मग आता आपला प्रश्न असतो की अन का राहतं, अन का होतं? मग याची उत्तरं रचनानुवाद शिकताना नाही, याची उत्तरं अष्टाध्यायी शिकताना, याची उत्तरं लघुसिद्धांत कौमुदी शिकताना तुम्हाला भेटतील. रचनानुवाद कौमुदी लहान मुलांसाठी, म्हणजे तुमच्या आमच्यासाठी. त्याच्यामुळं लूटचं अन का झालं हे सांगण्यात तात्पर्य नाही. ते लूटचा अन होतो. तुम्ही जर नियमामध्ये सुद्धा बघितलं तर ल्यूट के यू को अन होता है. म्हणजे ल्यूट मधलं शिल्लक राहतो यू, ट जातो, ल जातो, यू राहतो, आणि त्या यू ला अन असं काय रूप होतं. यूच्या जागी अन होतो. मी डायरेक्ट अन लिहिलं होतं, कसं पण चालेल. ठीक आहे. आणि नक्की याचा वापर काय, याचा अर्थ काय आहे? काय शिल्लक राहतं आणि त्याचा अर्थ काय? तर अर्थ होतो भाववाचक शब्द बनवण्यासाठी. भाववाचक शब्द. आता थोडंसं आपण पाहिलेलं मागे, अजून थोडंसं पुन्हा एकदा तेच आपण लक्षात घेऊ. भाववाचक संज्ञा शब्द म्हणजे भाव, याचा अजून सोपा अर्थ अर्थ असा आहे. म्हणजे गच्छती हे काय आहे? क्रियापद आहे. मग त्या गच्छती या क्रियापदाचा अर्थ किंवा या क्रियापदाचा भाव काय बरं? गच्छती याचा भाव काय आहे? जाण्याची. जाणे. जाणे हम्म. हा भाव आहे. पठती या धातूचा, या क्रियापदाचा भाव काय आहे किंवा अर्थ काय आहे? अभ्यास करणे अभ्यास करणे. म्हणजे या ल्यूट प्रत्ययाने काय होणार आहे? धातूचाच अर्थ
शब्दाने प्रकट होणार आहे. म्हणजे मी धातू वापरला काय आणि शब्द वापरला काय. म्हणजे मी असं इंटरचेंजेबली वापरणार नाहीये, याला तो पर्याय पण सांगतोय की धातूचाच अर्थ तो प्रकट करणार आहे. ठीक आहे. हम्म. बघा, हे का करतो आपण. समजा गच्छती हे क्रियापद आहे. ठीक आहे. गच्छती म्हणजे हम्म. जाणे. पण मला हम्म. असं म्हणायचंय, जाण्यामध्ये म्हणू शकतो का मी, जाण्यामध्ये हा. रामाच्या जाण्यामध्ये रहस्य आहे. हो. हो. रामाच्या हो. जाण्यामध्ये रहस्य आहे. हो. रामाच्या रामाच्या जाण्यामुळे दशरथाने प्राण सोडला. आता जाण्यामुळे, अय्यो, हे मी गच्छती बरोबर करू शकतो का हो? गच्छतीचे हम्म. हम्म. अर्थ फिक्स आहेत. हम्म. जातो, गेला, जाईल, जायला पाहिजे, है ना. प्रेझेंट टेन्स, हम्म. पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स, इम्पेरेटिव्ह, लट, लोट, लंग, लृट, विधिलिंग. पण जाण्यासाठी, जाण्यापासून, जाण्याचा, जाण्यामध्ये, हे आपल्याला गच्छती या क्रियापदाबरोबर करता येत नाही. पण आपल्याला वाक्य तर तसे बोलायचे. सरांच्या शिकवण्यापासून, आता शिकवण्यापासून आपण पठती वापरून काय करू शकतो का, नाही करू शकत. मग अशा प्रकारचेही वाक्य बनवायचे असतील, माझ्या लिहिण्यामध्ये एक वेगळं गमक आहे. लिहिण्यामध्ये, आता क्रियापदामध्ये आपण सप्तमी विभक्ती वापरायला लागलोय. लिहिण्यामध्ये, माझ्या लेखणीतून आता पंचमी वापरायला लागलोय. काव्य बाहेर पडतं, आहे का नाही. किंवा तृतीया वापरतोय, लेखणीमुळे काव्य बाहेर पडते. मग जे धातू आहे त्यांना विभक्तीमध्ये आपल्याला वापरायचे असतील किंवा विभक्ती अर्थामध्ये वापरायचे असतील तर नुसतं गच्छती राहून चालत नाही. त्याला आपल्याला वेगवेगळे प्रत्यय लावायला लागतात. त्याच्यामध्ये हा प्रत्यय आहे ल्युट. ल्युटच्या यू ला होतं अन, अर्थ होतो भाववाचक संज्ञा. एकच आपल्याला, एक दोन नियम आपल्याला ते सांगतात की या काय होतो, या धातूला किंवा क्रियापदाचा गुण होतो. धातूचा गुण होतो. आता बऱ्याच वेळा आपण गुण गुण शब्द ऐकलाय, पण आपल्याला कधी कधी नाही येत लक्षात. ईचा गुण ए, ऊचा गुण ओ, आणि रूचा गुण अर. अर, धातूंना गुण होतो, हा एक नियम. आणि दुसरा नियम सांगतात की ल्युट प्रत्यय हा कसा असतो, कायम नपुंसकलिंग असतो. तर ल्युट प्रत्यय म्हणायच्या ऐवजी ते एक वेगळा शब्द वापरतात. मी ल्युटच वापरतो. ते अनप्रत्ययांत म्हणतात. अनप्रत्ययांत. अनप्रत्ययांतचा अर्थ तुम्हाला कळेल. अन प्रत्यय ज्याच्या शेवटी आहे तो म्हणजे काय हो, ल्युट प्रत्यय. म्हणण्याची पद्धत ही अकारांत, इकारांत, उकारांत, सकारांत, ऋकारांत, तकारांत. तसं हे अनप्रत्ययांत. अनप्रत्ययांत जे शब्द आहे, जो शब्द आहे तो काय, नपुंसक लिंगात. हे नपुंसक बरोबर म्हणायचं बरं का, काय काय वेगवेगळं म्हणतात. नपुंसक लिंग, यो नपुंसक लिंगामध्ये चालतो, कायम लिंगामध्ये असतो. अनप्रत्ययांत शब्द किंवा ल्युट प्रत्ययांत शब्द काय, नपुंसक लिंगामध्ये असतो. आता बघा, थोडेसे आपण पाहूया. बघा, गम, त्याला जर आपल्याला झाला ल्युट प्रत्यय, बघा ल्युट प्रत्यय
मग आता ल्यूट प्रत्ययाचं काय शिल्लक राहतं? बोला. अन गम. अन. अन अन अन. मग आता काय होईल? गमन हा. गमन. ग म गम न. मन. आणि काय होतो तो? नपुंसक लिंगामध्ये चालतो. गमनम. गमनम अर्थ काय होतो? जाणे. जाणे जाणे. गमनम. अ पठ. काय होईल? पठनम पठनम. यजनम. यज. यजनम यजन म्हणजे पूजा करणे, हवन करणे. भजनम. भजनम हा, सेवा करणे, गुणगान गाणे. ठीक आहे. सोपं आहे का नाही? गमनम. आता हे चालणार कसं काय? नपुंसकलिंगासारखं. हम्म ठीक आहे. आता ते आपल्याला एक चला अजून हे पण बघूया आपण. क्रू. मग आता क्रू मध्ये रू आहे का? हो हो. रूचं काय होणार? अर अर. अन आणि अर ल्यूट अर सॉरी हा प्रत्ययाचा अन अन काय होणार? करणम. करण चा ण का झाला तुम्हाला माहिती आहे. पाठीमागे र किंवा श शेवटी न असेल तर, म्हणजे पुढे न असेल तर, आणि मधी कोणताही स्वर असेल, क वर्ग प वर्ग असेल आणि य र ल व ह ण असेल तर न चा ण होतो. बघून घ्या नंतर. जस्ट तुम्हाला सांगितलं. करणम म्हणजे करणे. हरणम म्हणजे काय? हरणे हरण करणे. जिम हरण करणे भरणम म्हणजे एखाद्याचं भरण पोषण करणे. मरणम मरणे. रोदनम रडणे. पडणे शोचनम शोक करणे. है का नाही? शोक. आता शुच झालं शोच. ऊचा झाला ओ. रुद. रुद मधल्या रूचा झाला ओ. रो. अशा हो प्रकारे त्यांनी आपल्याला काही धातू दिले जे की आपण सोप्या पद्धतीने बनवू शकतो. वद काय होईल? वदन वदन. वदनम. वदनम. भाष. भाषणम भाषणम. पच. पचनम पचन. पचनम. खेल. केलं केलं रक्ष. रक्षणम. रक्षकम रक्षणम. क कुठं आला इथे? रक्षणम सॉरी अनम. रक्षण अनम. हा ओके. धाव. धावनम धावनम. अगदी सोपं. हो चला. त्यांचं म्हणणं असं आहे, महत्वाचा नियम सांगता त्याला अंडरलाईन करतो. कधी कधी हा ल्यूट प्रत्यय ऐका. कधी कधी हा ल्यूट प्रत्यय जो आहे हा करण किंवा अधिकरण या अर्थामध्ये वापरला जातो. कधी कधी ल्यूट प्रत्यय हा करण. करण म्हणजे काय? एखादी क्रिया करण्याचं साधन आहे ना. करण म्हणजे साधन, इन्स्ट्रुमेंट. आणि अधिकरण म्हणजे काय? अधिकरण म्हणजे एखादी क्रिया होण्याचं ठिकाण. बघा, हे आपण खूप आधी पाहिलेलं आहे. कर्ण म्हणजे साधन आणि अधिकरण म्हणजे ठिकाण, जागा. जसं अहम हस्तेन खादामी, मी हाताने खातो. हे काय आहे? करण आहे. करण हो, साधन ठीक आहे. आहे. आणि मी घरामध्ये बसून खातो. हे काय आहे? जागा अधिकरण अधिकरण आहे. आहे का नाही? त्यांचं असं म्हणणं आहे की कधी कधी करण आणि अधिकरण या अर्थामध्ये सुद्धा ल्यूट होतो. उदाहरणार्थ यानम. इथे सुद्धा काय झालंय? ल्यूट झालेलं आहे. ठीक आहे. यानम शब्दाचा अर्थ काय? गाडी. मग आता गाडी हे जाण्याचं साधन आहे का हो? हो हो. म्हणून यानम शब्दाबरोबर ल्यूट झालेलं आहे. कारण की करणाधिकरण करणयोश्च असं सूत्र आहे. पुढे सांगतात उपकरणम. उपकरण शब्द मराठी सुद्धा आहे. हम्म उपकरणम.
आता उपकरणम शब्दामध्येच करणम आहे. उपकरण म्हणजे काय? एखादी क्रिया करण्याचं साधन. साधन. मग आता उपकरणामध्ये कोणता प्रत्यय झालेला आहे? लूट झालेला आहे. बरं. हम्म. आवरणम. आता आवरणम म्हणजे काय? एखादी गोष्ट झाकण्यासाठी, म्हणजे झाकण्याचं साधन काय झालंय बरं? जे काही असेल, चादर असेल, काही काही असेल. तर आवरण काय झालं? झाकण्याचं साधन. 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 मग साधन असल्यामुळे कुठला प्रत्यय झाला? लूट. ल्यूट ल्यूट. प्रत्यय झाला. बरं, अजून एक सांगतात अधिकरण. अधिकरण सांगत असताना एकच उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. स्था धातू आणि त्याला ल्यूट प्रत्यय झाला स्थानम. स्थानम स्थान. म्हणजे काय? ज्या ठिकाणी बसतो किंवा ठिकाण आहे ना, स्थानम हम्म. ठिकाण. एकच उदाहरण दिलेलं आहे, तेवढंच आपण बघूया. म्हणजे या धातूला यानम, या म्हणजे जाणे, आणि न लूट प्रत्यय लागला म्हणून झालं यानम. तसंच स्था धातूला लूट प्रत्यय नम झाला स्थानम. मग याला बरेच नियम असतील, पण आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे की करण आणि अधिकरण यांच्यामध्ये सुद्धा काय ल्यूट प्रत्यय होतो. करण किंवा अधिकरण यामध्ये लूट ल्यूट प्रत्यय. ल्यूट प्रत्यय होतो. चला आता पुढच्या प्रत्ययाकडे आपण वळूया. काय यांनी दिलेलेच बघूया. चला, ह्यांनी दिलेले शब्दच बघून घेऊया पटापट. यानम स्थानम आपण बघितले, उपकरण आवरणम पण बघितले. संस्करणम. संस्करणम म्हणजे काय? शुद्धी, हम्म. शुद्धीकरण, शुद्धीकरण. शुद्धी म्हणजे ज्या आपण हे करतो बघा, काय बोलतात, ब्राह्मण यज्ञोपवीत. वगैरे. हा, यज्ञोपवीत वगैरे या गोष्टी. होम होम. होम हवन हे सगळं. आणि एक शुद्धीकरणाचा अर्थ काय? पुस्तकाआधी, म्हणजे संस्करणाचा अर्थ काय? प्रूफ रिडिंग जे असतं ना हम्म. पुस्तकांचं, पुस्तकांची पडताळणी, नाही पडताळणी नाही, पुस्तकांची काय बोलणार प्रूफ रिडिंगला? देवा देवा देवा. प्रूफ रीडिंग. पुस्तक प्रूफ रीडिंग. आठवला तर सांगा. मग संस्करणम शब्दाचे दोन अर्थ, एक म्हणजे शुद्धी, दुसरा म्हणजे एखाद्या गोष्टी पुस्तकाआधी, पुस्तकांची यांची काय पडताळणी करणं, म्हणजे प्रूफ रिडिंग करणं, थोडक्यात संस्करणम. देन प्रकरणम. प्रकरणम. प्रकरणम शब्दाचा अर्थ काय? प्रकरण असंच आहे. प्रकरण म्हणजे एखादा विषय. ठीक आहे, प्रकरणाचा अर्थ जसं मराठीमध्ये की प्रकरण घडलं, तसा नाही, एक विषय जो चालू आहे त्याला प्रकरण म्हणतात. समजा आता आपण गीतेमध्ये काय करतोय की मनाला कसं कंट्रोल करता येईल, किंवा मनाला कंट्रोल नाही करता आल्यानंतर पुढं काय भगवान. मग ते काय आहे? एक प्रकरण आहे, मनाला कंट्रोल करण्याचं प्रकरण, त्या अर्थामध्ये बरं का, प्रकरण. चला, करणम, हरणम, मरणम, भजनम हे सगळं आपण बघितलेलं आहे. करणम म्हणजे करणे, हरणम म्हणजे हरण करणे, मरणम म्हणजे मरणे. फक्त पा धातूचं बघायचंय. पा धातूचं थोडंसं वेगळं रूप बनतं पानम, म्हणून धूम्रपानम, पानम, किंवा यस. तर आपण बाकीचे शब्द बघितलेले आहेत, करणम, मरणम, हरणम, भजनम. त्याच्यामुळे त्याच्याकडे जायची गरज नाही. इथपर्यंत क्लिअर? सिंपल आहे, हो सिंपल सर. जास्त. हो सर. हा, आता पुढे मागे आपण एक प्रत्यय पाहिला, त्याचं नाव होतं तृच, ज्याचा अर्थ काय होतो? करणारा, कर्ता, किंवा कर्तृ, रक्षितृ, भोक्तृ, वक्तृ. मग त्याचं कसं चालतं? कर्ता, कर्तारो, कर्ता. त्याचा अर्थ काय होतो? करणारा. मग आता त्याच्याच सोबतीचा, त्याच्याच
सारखा असणारा, त्याचा अर्थ प्रगट करणारा प्रत्यय आहे नवुल प्रत्यय. आता न पूर्ण म्हणू शकत नाही आपण, नुल असं पण नाही म्हणू शकत, पण म्हणताना आपण म्हणता यावं म्हणून नवुल प्रत्यय. ठीक आहे, नवुल प्रत्यय. मग सगळ्यात पहिला आपण काय म्हणतो, की नवुल प्रत्ययाचं काय शिल्लक राहतं आम्हाला सांगा. ही आमची पद्धत आहे. शिल्लक राहतं काय? शिल्लक राहतं नवुल प्रत्ययाचं अख शिल्लक राहतं. ल्यूटचं अ, नवुलचं अख शिल्लक राहतं. बर, आता ह्यांनी बरेच नियम आपल्याला पाठीमागचे बघायला सांगितलेत, पण आपण तेवढे काय बघणार नाहीयेत. जेवढे लक्षात राहतील तेवढे बघूया. अर्थ काय होतो? करणारा किंवा कर्ता. अर्थ काय होतो? कर्ता दाखवतो. जसं पाचकः जेवण बनवणारा, गायकः गाणारा, नायकः नेणारा, याचकः मागणारा. आहे का नाही? मग हे सगळे काय आहेत? नवुल अक प्रत्यय. अक नवुल अक अक त्याचा अर्थ काय होतो? कर्ता कर्ण. या अर्थामध्ये होतो. हम्म. अं, हम्म. एकच नियम सांगतात की 146 के तुल्य धातु को धातू मध्ये वृद्धी होईल. आता गुण वृद्धी हे बऱ्याच वेळा झालेलं आहे, पण जस जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा आपण काय करूया, त्याला आवर्तन देत राहूया. वृद्धी, वृद्धी अ ची वृद्धी होते आ, ई ची वृद्धी होते आई, उ ची वृद्धी होते उ ची वृद्धी होते औ, ब्रू ची काय होईल बरं? आर, अर, हम्म आर वृद्धी. हा धातूमध्ये काय होते? वृद्धी होते असं सांगतात. आणि पुल्लिंगमध्ये आपण एक चालून बघणार आहोत, पण त्याच्या आधी नियम. पुल्लिंगमध्ये रामवत, स्त्रीलिंगमध्ये त्याला आपण आ लावतो. त्यांनी म्हटलंय इका. आता इक तर पहिल्यांदाच त्याच्यामध्ये आहे, बरोबर. चला इकाच घेऊया. इका स्त्रीलिंगमध्ये इका लावतो आपण आणि पुढे तो शब्द चालतो. आणि नपुंसकलिंगामध्ये सांगा बरं, सोपं आहे का नाही म हो? लागतो. पुल्लिंग राम, स्त्रीलिंग रमा, हम्म. नपुंसकलिंग वनम. मग इथं बोला. स्त्रीलिंगामध्ये काय? इका लागून हा का झाला तो सीतासारखा चालतो, बरोबर. हम्म सीतावत. तसा. तर रामवत इथे वनवत. सर एक उदाहरण सांगा. डेफिनेटली. सर मग पुल्लिंग आणि नपुंसकलिंग मध्ये फरक काय राहिला? वनवत आणि रामवत हा, फक्त नावावरून मला थोडस फक्त ओळखावं लागेल. प्रथम आणि द्वितीय सारखी आहे ना नपुंसकलिंगाची, बाकी तो राम सारखा चालतो. त्यांचा हो प्रश्न असा आहे की मग राम आणि वनवत काय फरक राहिला? फरक राहिला. हा जसं पाचकः पुल्लिंग असेल हम्म. आणि हम्म. एखादं नपुंसकलिंग पाचक असेल तर पाचकम. वनम वने वनानी, पाचकम पाचके पाचकानी. पाचक. बरोबर. ना. हम्म. पण पण नाही. हम्म. पण नाही, दोघांमध्येही वत वत येते म्हटल्यानंतर मग तो फरक फक्त मग कसा हो, असं म्हणा. नाही नाही नाही, हा वत आपण का लावलाय? हम्म. सारखा या अर्थामध्ये. रामवत म्हणजे रामासारखा रामवत करतो. रामासारखा. हम्म. वत नाही, रामासारखा. म्हणजे राम ह रामो रामा. उदाहरण दिल्यानंतर कळेल. चला, उगच कन्फ्युजन झालं काय. हम्म. वण सारखा. हम्म उदाहरण बघा.
लेखक, बरोबर. हम्म. लिख धातू आहे. हम्म. अयो इथं ही वृत्ती कशी काय म्हणत आता. त्यांनी सांगितलेलं आहे 146 मध्ये जे धातू आहेत, 146 एक तुल्य धातु को वृद्धी होते. सगळ्याच धातूंना होत नाही बरं का. 146 मध्ये बघा तुम्ही जाऊन, 146 मध्ये जे धातू दिलेले आहेत त्या धातूंना वृद्धी होते. फॉर्म नंबर 146 ना सर? नाही नाही, नियम नंबर 146, पान आपण 83 अच्छा, वरती. हा, हम्म. ठीक आहे. असू द्या, चला आपल्याला डायरेक्ट रूप बघायचे. हम्म. लेखक, बरोबर. लिख धातूचं आपण काय केलं, नबुल प्रत्यय लावला. नबुल प्रत्ययाचं काय शिल्लक राहतं, अक. हम्म. आपल्याला शब्द काय भेटला, लेखक. लेख लेखक. मग आता याचं पुल्लिंगामध्ये काय होईल, लेखकः हा बघा का, लेखक बरोबर. रामवत, हम्म. लेखक. स्त्रीलिंगामध्ये काय होणार, लेखक लेखिका, लेखिका कारण की काय लागतंय, इका. इका आणि नपुंसकलिंग असेल एखादा तर लेखकम. ले लेखकम. सिंपल आहे का नाही. आणि हे सगळे काय हम्म. बनतायत आता, विशेषण बनतायत. गायक, लेखक, वादक, है ना, हम्म. दिग्दर्शक. हम्म हम्म, ठीक आहे. पुल्लिंग राम, स्त्रीलिंग इका, नपुंसकलिंग वन. चलो, मग आता ह्यांनी काय दिलेले आपण धातू बघूया. क्रू, या धातूचं रूची वृद्धी होते आर, आणि अक लागला कारक, कारक. आणि इथे इका लागलं कारिका, आणि कारकम. कारिका तिघांचा अर्थ काय आहे, करणारा. मग तीन का हम्म. झाले, लिंगभेदामुळे. बरोबर. हम्म, कारक, कारिका, कारकम. तसंच वाचणारा, पठ, प पाठ अ चा झाला आ, पाठ पाठक. क क लेखक आपण पाहिला, हारक, म्हणजे हरण करणारा. हम्म. संहारक, संहार करणारा. शिव, धारक, धारण करणारा. मारक, मारणारा. उपकारक, म्हणजे उपकार करणार. सुपर. अपकारक, म्हणजे उपकार विसरणारा. हा, अपकार करणारा खरं तर. अपकार करणार. म्हणजे हा, उपकार विसरल्यामुळेच तो अपकार करतो, अपकारच झाला ना. किंवा त्रास देणारा थोडक्यात, अपकार. हम्म, सेवक, हा सुद्धा काय आहे, नबुल प्रत्यय आहे. सेवक. मग आता हे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग तिन्ही याच्यामध्ये काय होणार आहेत, हे चालणार आहेत. अजून एक छोटासा रूल ते सांगतायत, जर धातू आकारांत असेल, आकारांत म्हणजे काय, ज्याच्या शेवटी आ हा असेल, आहे. असा आकारांत धातू, आकारांत धातू असेल तर काय होतो, मध्ये य लागतो किंवा य येतो. हम्म. उदाहरणार्थ, दा, दा म्हणजे देणारा. शेवटी काय आहे, अ. हा. आणि त्याच्यानंतर जर ल्यूट प्रत्ययाचा अक आला तर मध्ये काय येणार आहे, दा ओ ओला दा, ओयोला य, यक कह. क स्त्रीलिंगामध्ये कसं येणार, दायिका आई हा. का हा आणि नपुंसकलिंगामध्ये दायकम. सगळ्यांचे लेख नाही बसत, ठीक आहे. सुखदायक, सुख देणारा. दा म्हणजे देणे, दायक देणारा.
धा धा त्याचं काय होणार? धायक. याच्यावरून काय विधायक शब्द आलेला आहे. हम्म. धायक विधायक म्हणजे काय हो? धायका धातू म्हणजे विधायक. धारण करणारा. हा, हम्म. विधायक म्हणजे आता विधायक आपण संसदेत नाही का हे करत, हा म्हणजे म्हणजे एखादा विषय ज्याला आपण हे करतो. सर्वसंमतीने मान्य असलेली हा, गोष्ट त्याला विधी विधायक असं म्हणतात. विधायक विधायक संमतीने म्हणतो. ती मान्य सगळ्यांच्या. ओके. पायक. पायक पायक तसं पायिका पायिकम तिन्ही लिंगामध्ये येणार. देर इज नो डाऊट अबाउट इट. आता पायक पुढे सांगतात काही धातू असे इरेग्युलर आहेत, त्यांची आम्ही तुम्हाला रूप सांगतो. घातकः घातकः म्हणजे मारणारा. हण धातूचा अर्थ काय होतो? मारणे. त्याचंच अप्रत्यय ल्यूट नवुल प्रत्यय घातकः मारणारा. जन सर हे नावाचा दायक वगैरे शब्द आहेत, ते विभक्ती होणार की त्याचे ते प्रथम पुरुष द्वितीय पुरुष? तुम्ही सांगा आता मला. कारण हे तो धातू धातू आहे ना, शब्दांच्या विभक्त्या होतात ना. मग आता हे धातूंपासून आपण काय बनवलेत? हे का नाही? काय केलंय आपण इथे शब्दच ते बनवले, शब्द बनवले हा जेणेकरून हा आपण त्यांना जसं की साठी चा ची चे लावू शकतो. अणप्रत्ययांत शब्द आपण काय केले? धातूंपासून जेवढे काही प्रत्यय आहेत बघा, तवत आतापर्यंत जेवढे होते त्यांनी काय केलंय हो? धातूंपासून शब्द बनवलेत. आणि हे शब्द असल्यामुळे काय होणार आहेत? विभक्त्यांमध्ये चालणार आहेत. बरं, जन विभक्त्यांमध्ये. नावाचा धातू आहे, त्याला अक लागणार. पण क- त्याचं रूप कसं बनतं? जनक. जनकः. आणि स्त्रीलिंग जनका जनी जानिका. जनिका जानकी. जनका. जनिका ना राहू सर. दे राहू दे राहू दे. जनक म्हणजे पिता ना. जनिका होणार, जनिका. हा इका लागणार. सोपं, विचार नाही करायचा. हम्म. पण त्यासाठी आपल्याला हा शब्द आहे बरं का. जननी शब्द आहे, त्याला पण कुठला तरी प्रत्यय असणार. शम शम म्हणजे शांत करणे. शमकः म्हणजे चलो शांत करणारा. शमक. गम गमकः जाणारा. नि यम नियामकः म्हणजे काय? नियमन करणारा. सूर्याने बरोबर ये त्याच टायमाला उगवायचंय, चंद्राने इथंच यायचंय, सगळ्या प्लॅनेटची मोशन अशी असणार आहे, तशी असणार आहे. मधीच पेट्रोल डायरेक्ट बंद होणार आहे, गॅस मागणार आहे. सगळं नियमन कोण करतंय? एकटा. आपल्याला वाटतं आपण चालले, नाही. सगळ्यांची फळं सगळ्यांना देणारा कर्मफल दाता तोय. कधी काय बंद पाडायचं आणि कधी काय आणायचं, सब कुछ बाय हात का खेळ. वधकः म्हणजे वध करणारा. घातकः जनकः शमकः गमकः नियामकः. नियामक हा शब्द खूप चांगला आहे. जर तुम्हाला देव नावाची संकल्पना समजून घ्यायची असेल तर तुम्हाला नियामक हे कळलंच पाहिजे. ओ, ठीक आहे, भेटूया लगेच. थोडंसं राहिलेलं आहे, करूया कम्प्लीट.